मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करायला मंजुरी देण्यात आली। हे प्राधिकरण राज्यातल्या 54 नद्यांच्या प्रदूषित पट्ट्यांमध्ये काम करून पुनरुज्जीवन प्रकल्प राबवेल। अहिल्यानगर जिल्ह्यात साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1234 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या योजनेमुळे 32 दुष्काळग्रस्त गावांना लाभ होणार असून 9600 हेक्टर क्षेत्रात सिंचन उपलब्ध होईल। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायलाही मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। तब्बल 12 वर्षांनी ही वाढ करण्यात आली आहे। भाजप आमदार